मासा कन्नमवार यांची आज 125वी जी जयंती आहे, त्यानिमित्त चंद्रपुरात मोठा कार्यक्रम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। मात्र या कार्यक्रमात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार नाही, आता जवळजवळ निश्चित झालं आहे। आपल्यासोबत याबाबत बोलायला जे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहे आमदार किशोर जोरगे आहेत। किशोर भाऊ, सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही हे जवळजवळ निश्चित झालं आहे, काय सांगाल? याविषयीची माहिती मला सुद्धा आजच कळाली की ते या कार्यक्रमाला राहणार नाही, कुठे बाहेर असल्यामुळे ती मला आजच माहिती झाली। परंतु स्वागताध्यक्ष या नात्याने मी पत्रिकेमध्ये समितीने जे जे पाहुणे ठरवले त्या सर्वांशी संपर्क साधला। आदरणीय हंसराजी अहिर असतील, वडेट्टीवारजी असतील, इथल्या खासदार प्रतिभाताई धानोरकर असतील, गडचिरोलीचे खासदार नामदेवराव किरसाण असतील आणि बाकी सगळे आमदार देवराव भोंगळे आणि बाकी इतर फक्त 2 लोकांनी उपस्थित नाही असं राहू शकणार नाही असं सांगितलं। त्यामध्ये करंजी देवतळे आणि बंटीजी भांगडे जे US ला आहेत आणि परंतु मुनगंटीवारांसोबत मी संपर्क केला स्वागताध्यक्ष या नात्याने, परंतु त्यांनी माझा काही कॉल रिसीव्ह केला नाही। त्यांच्यामुळे मला कालपर्यंत त्यांच्याविषयीची माहिती नव्हती येणार आहेत की, आज मला सकाळी कळलं की ते आज या कार्यक्रमाला राहणार नाही। तुम्ही त्यांना कधी कॉल केला होता? मी त्यांना काल सकाळी कॉल केलेला, कालच सगळ्यांना मी कॉल केलेले। त्यांनी काही उचलला नाही। याच्यापूर्वी माझं जे बोलणं माहिती घेतली होती ते चंद्रपूरला राहतील असं मला सांगण्यात आलं। पण जे मुनगंटीवार समर्थक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे माजी विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रमाचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे आणि सुधीर मुनगंटीवार इतके ज्येष्ठ नेते असून देखील त्यांना कुठेतरी फक्त पाहुण्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलंय। हा कार्यक्रम मासा कन्नमवार शतकोत्तर रजत जयंती समारोह समितीच्या वतीने जी गठीत करण्यात आली त्या माध्यमातून होतं। त्या समितीचे अध्यक्ष प्राचार्य सूर्यकांतजी खनके आहे, कन्नमवार आहेत, संदीप गड्डमवार आहे आणि अनेक त्याच्यामध्ये सदस्य आहे। ही समिती 2 वर्षापूर्वी गठीत झालेली आहे। मला याचं स्वागताध्यक्षपद 1 महिन्यापूर्वी म्हणजे 1 महिन्याच्याही अगोदर म्हणजे अधिवेशन आहे सरकार त्या कालावधीमध्ये त्यांनी सांगितलं, विनंती केली की आपण या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष व्हावं आणि मी ते मान्य केलं। तोपर्यंत त्यांनी ती सगळी जी नावं आहेत ती त्यांनी मान्य तयार केली होती आणि मला वाटतं की त्यांनी माननीय मुनगंटीवार साहेब यांच्यासोबत सुद्धा त्यांनी संपर्क केला होता। फक्त मी त्यांना एक बोललो की तुम्ही आता स्वागताध्यक्ष करत आहात आणि इतकं मोठं नाव आहे, राज्याचं नेतृत्व करणारा आपल्या जिल्ह्यातले सुपुत्र आहे, देवेंद्रजी सुद्धा सुपुत्र आहे आणि ते योगायोगानं मूलच दोन्ही घराणे आहे। तर जर त्यांना जर आपण कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं तर कसं होईल? ते बोलू लागले की देवेंद्रजी येतील का? तर मी म्हणालो आपल्याला विनंती करायला काय अडचण आहे आणि मग आम्ही अधिवेशन काळामध्ये त्यांची भेट घेतली, त्यांनी येण्याचं मान्य केलं। बाकी ही जी पाहुणे आहे जे येणारे आहे कोण कोणतं काय राहील हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे। त्याच्यात मला काही माहिती आहे, फक्त स्वागताध्यक्ष नात्याने ते स्वागताची व्यवस्था त्या समितीने जी माझ्याकडे जबाबदारी दिली ती मी पूर्ण केली। पण एक प्रश्न असा निर्माण होतो की स्वागताध्यक्ष जेव्हा तुम्हाला करण्यात आला आणि सुधीर मुनगंटीवारांना फक्त निमंत्रित पाहुण्यांमध्ये आणि वडेट्टीवारांना अध्यक्ष, तेव्हा तुम्ही याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही उचललं का? मी त्यांना सांगितलं की मुनगंटीवारांना आपण याचं उद्घाटक करा, परंतु ते बोलले की आम्ही भेटलो होतो त्यांना, परंतु त्यांनी काय असं काही म्हणजे हे दाखवलं नाही असं त्यांचं मला त्या समितीच्या लोकांचं बोलणं होतं। ते बोलले होते, माझ्या अगोदरच सर्वांची भेट झालेली होती त्यांनी आणि त्यांना ज्यांनी होकार कळवलेला असेल त्या लोकांनी त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। धन्यवाद। तर हे होते किशोर जोरगे यांचं म्हणणं होतं की हे सगळा जो निर्णय हा स्वागत समितीचा आहे आणि मी फक्त स्वागताध्यक्ष या नात्याने मुनगंटीवारांना फोन देखील केला होता, मात्र त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही आणि अशा प्रकारे त्यांनी हा सर्व निर्णय स्वागत समितीचा असल्याचं सांगत या प्रकरणातून या वादापासून स्वतःला दूर ठेवलाय। सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।